फोटो काढायचा का आपला इथे 5000? यू कॅन सी द बर्फ. हे सेल्फी घेऊ सेल्फी. दिस इज एक सेल्फी घे आपला राहुल. थँक्यू. हॅलो नमस्ते नमस्कार. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. वेलकम टू आवर सम थर्ड फोर्थ फिफ्थ डे. तर आज आहे 23 डिसेंबर 8:51 झालेत. आम्हाला सगळ्यांना 8:30ची रिपोर्टिंग टायमिंग होती, पण आम्ही अजून इथंच आहेत. सगळेजण तयार व्हायला लेट झाला. आणि आज आमचं ट्रेकिंग डे आहे, त्याच्यामुळे म्हणजे हा माझा फायनल आउटफिट नाहीये, बट मी हे शूज वगैरे हेच घालणार आहे. आणि वर थर्मल वगैरे अजून भरपूर काही गोष्टी घेतल्या, जॅकेट वगैरे. आणि हा ट्रेक ऑलमोस्ट एक 8-9 किलोमीटरचा असणार आहे, 7 ते 8 किलोमीटर. आणि तो चढायला आम्हाला 5-6 तास लागणार आहेत. तर आम्ही सगळं खायचं वगैरे सगळं सोबत घेतलेलं आहे. आणि वर जे आहे ट्रेक झाल्यानंतर तिथं खायला पण असे बेसिक आयटम आहेत, आणि इथं पण खायला बेसिक आयटम आहेत. आणि वर टॉयलेट नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही लिक्विड डाएटवरच राहा. सो आम्ही सगळे ऑलमोस्ट तयार झाले आता सगळे. हा नाही, कुणालचं लिक्विड डाएट वेगळा असेल, तो भाग वेगळा आहे. जेट स्प्रेला पण गरम पाणी येतं. नाही काय, जेट स्प्रेला पण गरम पाणी येतं त्या गिझरचं, आणि वॉश बेसिनला पण येतं. ते इकडे करायला लागतं. तर आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालाय. हे सगळे बॅग वगैरे आवरत होते. मी काय असं थोडं कव्हर केलं तात्पुरतं. नंतर अजून थोडी थंडी जेव्हा वाढेल तेव्हा मी पूर्ण प्रॉपर जॅकेट वगैरे 2 जॅकेट घेतले, त्यावरून शॉल असणार आहे. आणि कॅप आहे, ग्लव्सही आहेत. बाहेर निखिल कुणाला वगैरे वेट करता मी बाहेरच होतो, पण बाहेर खूप थंड हवा चालू आहे. आणि टेम्परेचर आज स्पेसिफिकली खूप कमी आहे कम्पेअर टू अदर डेज. आणि मे बी आता अजून म्हणजे सूर्य पण आला नाही ढगाच्या बाहेर. आम्हाला ही पण भीती आहे की पाऊस पण नको पडायला. पाऊस जर पडला तर सर्वात वर्स्ट आमचा सीन होईल, कारण की आमचे असे कुठलेच गारमेंट नाहीये जे आम्हाला पावसापासून वाचवतील. आणि ते जर भिजले आणि तुम्ही बघू शकता वाऱ्याचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि म्हणजे प्रॉपर चिल्ड आहे, 6-7 डिग्री असेल. आणि 6-7 डिग्रीमध्ये त्याच सेम टेम्परेचरचं वारं सुटलं, त्याच्यामुळे थोडं जास्त फील होतं. मी थोड्या नंतर मास्क पण लावून घेईल, थोडं नाक पण गळतेच आहे. आम्ही तात्पुरते इथं बॅग ठेवलेले आहेत. हे आला निखिल. तात्पुरते आईचं बॅग ठेवले आहेत, कारण की आम्ही जेव्हा वापस येऊ उद्या तेव्हा आम्हाला 2च रूम मिळणार आहेत उद्या सकाळी, ज्याच्यामध्ये एक रूम पूर्ण मुलांसाठी असेल, एक रूम मुलींसाठी असेल. आणि मग आम्हाला फ्रेश होऊन बॅगा घेऊन स्टेडियम, त्यानंतर दलालामा, मॉनेस्ट्री वगैरे अशा गोष्टी करायच्या आहेत. तर मग आम्ही आज सामान इथंच ठेवलं. आजच्या रात्रभर सामान इथंच राहील. माझी बॅग पण मी घेतली अशी एक सॅक. आम्ही सगळ्यांनी एक सॅक घेतलेली आहे, त्याच्यामुळे आमचं सामान सगळं डिवाइड होईल. ब्रेकफास्ट आम्ही लाईटच केला. सो आता आम्ही पुढे जे काही खाऊ पिऊ ते सगळं आम्ही मोस्ट ऑफ लिक्विडच घेऊ. आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्या आम्ही आमच्या बॅगमध्ये घेतलेल्या आहेत. तर इथं राहुल ग्लव्स घेतोय. माझ्याकडे ऑलरेडी आहेत, निखिलकडे आहेत, कुणालनी काल घेतले होते. आणि आम्ही सोबत आता कॅडबरी पण घेतली, म्हणजे डेअरी मिल्क आणि 5 स्टार, कारण की त्यांनी थोडंसं मॉइश्चर राहतं गळ्याला. नाही सब जानते हैं मेरे को, सब जानते हैं. आता इथून पुढे मी बोलेल कमी, दाखवेल जास्त, कारण की एक तर थंडी पण वाजतीये आणि जास्त बोलल्याने चढायला पण दम लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त दाखवेल मी. आता 2 काठ्या घेतल्या आम्ही सोबत जस्ट एक सपोर्टसाठी. चल ना, सगळं चढताना मला व्हिडिओ काढायचा होता. मी या कॅफेला होतो इथं, आणि आता इथून आम्ही ट्रेक करून वर चाललो. इथं आमचा हॉल्ट होता. ग्रुप फोटो वगैरे क्लिक केला आणि इथून परत आता वर चाललोय. आम्ही याच्या आधी जेव्हा रायगड केलं तेव्हा पण असंच काही होतं, फक्त आता फरक टेम्परेचर आणि पाठीवर थोडं वजन आहे, त्याच्यामुळे फरक पडतोय. आणि इथून व्ह्यू काही असा आहे. आता वर जेव्हा जाऊ तेव्हा अजून छान होत जाईल व्ह्यू.
वंशज भाई हे आमच्या पूर्ण कॅप्टन आहे हिमाचलच्या पूर्ण ट्रिपचे. सो बेसिकली त्यांचा नंबर देतो मला. स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत हे आमच्या सोबत राहणार आहे. जसं आमचा कालचा मेकलोडगंज पासून ही ट्रिप स्टार्ट झाली तशी आमची बीडला परवापर्यंत लास्ट डे पर्यंत ते आमच्या सोबत राहणार आहे. वंशज भाईचा नंबर आणि इंस्टाग्राम आयडी आम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये मेन्शन करू. इफ इन केस तुम्ही डायरेक्टली कधी हिमाचलमध्ये आलाय फिरायला तुमच्या फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत तर तुम्ही वंशज भाईला कॉल करू शकता. त्यांचा नंबर आणि आयडी वगैरे इथे स्क्रीनवर टाकून देऊ. वंशज भाई आप कुछ कहना चाहोगे हमारे सब्सक्राइबर के लिए? हिमाचल आओ, बहुत ही अच्छी जगह धर्मशाला, एक बार जरूर विजिट करें. और वंशज भाई से मिले, बहुत अच्छे इंसान आहे वंशज भाई. खूप चांगलं वाटलं यांना भेटून. आपल्यासारखेच एकदम फ्रेंडली आणि आपल्याच चीजचे. तर आम्ही इथे तात्पुरतं काही मिनिटासाठी हॉल्ट केलं आहे. पाणी वगैरे पिऊ आणि मग इथून परत रिझ्यूम करू, कारण की बाकी जे आमचे आहेत सोबतचे ते येत्या ऑन द वे आहेत. आता अजून 60% बाकी आहे आमचं ट्रेक आणि स्नोफॉल व्हायला चालू झालेलं आहे आत्ताच. स्नोफॉल ऍक्च्युअली होतंय, हा होतोय बट मायक्रोस्कोप कॅमेऱ्यात नाही दिसणार. इथं ओपन आयला दिसतोय. जर मला कुठे दिसला स्पॉट झाला तर मी नक्की दाखवेल. हाय रोहन, बघा कसा हा स्नोफॉल, म्हणजे आपल्या भाषेत अवकाळी पाऊसच जणू. भेटतो वर तुला. स्नोफॉल तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहरा वगैरे कुठेतरी दिसतोय. स्नो बाग केवढा जमा त्याच्या डोक्यावर. खूपच ड्रायव्हर नाही एवढा डेंजरस स्नोफॉल चालू आहे इकडे. जसे जसे बर्फ अरे वंश भाईला दाखव. कसं हो, कसा जसं जसं आपण टॉपला चाललेलं आहे तर तसं तसं स्नोफॉल वाढतोय. ते बघू शकता तिकडे रोहन, वाळू, निखिल यांच्याकडे कसा स्नोफॉल दिसतोय तुम्हाला. हा
फायनली वी आर ॲट द टॉप ऑफ ट्रेंड. सो गाईज बहुत ज्यादा बर्फ है गाइस, बहुत ज्यादा. कसा एक्सपिरियन्स होता? खूप छान एक्सपिरियन्स, फक्त अनएक्सपेक्टेड चांगला एक्सपिरियन्स. तरी अजून आपले कॅम्प तिकडे आहे, अजून पुढे रस्ता दिसत नाही, कॅम्प कुठे आहे कुठे नाही काही कळत नाही. वंशभाई तिकडे गेलेले, आता ते दिसत नाही कुठे गेलेले. सरळ गेले. तर आम्ही ट्रेनच्या टॉपवर पोहोचलेलो आहे आता आणि या ठिकाणी एक कॅफे आहे, त्या कॅफेला आम्ही बसलेलो आहे आता मस्तपैकी. ते बघू शकता तुम्ही, एकदम अंधार आहे. टेम्परेचर पूर्ण टेम्परेचर मायनस, सध्याच्या कंडिशनला -1 चाललेलं आहे टेम्परेचर. आणि स्नोफॉल पूर्णपणे चालू आहे रात्रीच्या, म्हणजे मध्यरात्रीपर्यंत तरी -7 पर्यंत मॅक्झिमम या ठिकाणी टेम्परेचर पडू शकतं. तर आम्ही आता टॉपला पोहोचलेलो आहे, इथे एका कॅफेमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही मॅगी ऑर्डर केलेली आहे. तर आता इकडे बघू शकता, इकडं कुणाल बसलेला आहे, तिकडे निखिल, तुमचा रोहन आणि राहुल फॉर ब्लॉगिंग फॉर मी. अरे इट्स ओके. आम्ही इकडे आता मॅगी खायला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आमचे जॅकेट सिगरेट फुकतोय, तुम्ही बघू शकता पूर्ण. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना म्हणजे बघणाऱ्यांना मी नक्की सांगतो, आम्ही सगळे सांगतो की तुम्ही म्हणजे असा जर चान्स होत असेल, भेटत असेल, तर तुम्ही नक्की तो चान्स घालवू नका. कारण ह्या गोष्टी अनफॉर्गेटेबल असतात. आता आम्ही आलेलो इथे, तर आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की आम्हाला स्नोफॉल हा लाईव्ह बघायला भेटेल. वंश. पहाडोवाली मॅगी, एकदम टॉपची मॅगी आता ही. पहाडोवाली मॅगी, पहाडोवाली मॅगी. कुणाल, निखिल, वंशिभाई, रोहन. आता आम्ही टेंट मध्ये आलोय. तर मी आणि बाळांनी हा टेंट घेतलेला आहे. आमचे 2 टेंट आहेत, एक 3 वाला आहे आणि एक 2 वाला आहे. तर आम्ही आता 2 वाल्या टेंट मध्ये आहेत आणि आता ऑलमोस्ट वाजले आहेत 5:13. टेम्परेचर पण मायनसमध्येच आहे. मी आता इथं चेक नाही करू शकत कारण की इथं रेंज नाहीये. आणि मी पण डबल ट्रिपल लेअरिंग केली. आतमध्ये शर्ट आहे, वर माझं जॅकेट आणि वरून अजून एक जॅकेट आहे. आणि अशा आम्ही शूज वगैरे इथं काढून बसले. आणि बाजूच्या टेंट मध्ये राहुल, निखिल. जय महाराज, जय महाराज. काही नाही, मजेत. तुम्ही काय म्हणते, कसं काय? बाजूच्या टेंट मध्ये राहुल, निखिल आणि कुणाल आहे. ए आवाज द्या रे. आम्ही आलो बघ इकडनं. हा ठीक आहे. तर हे तिकडं आहे 3. तर आम्ही टेंट मध्ये पूर्ण टेंट गरम करू, जेवण करू आणि डायरेक्ट झोपे जाऊ. लेट्स सी, मी दाखवतो काय काय जेवायला. तो व्ह्यू तर पाहिलाच असेल किती छान आहे तो. आणि म्हणजे ऑन ऑफ बर्फ पडतोय, त्याच्यामुळे थोडं ओलं होतंय, पण ठीक आहे. वी आर मॅनेजिंग अंटिल नाऊ. रोहनने सांगितलं असेल आम्ही बाजूच्या टेंट मध्ये बसलेलो आहे आणि रोहन ते तिकडच्या टेंट मध्ये आहे. तर या साईडला बघू शकता निखिल, मी आणि कुणाल, आम्ही 3 जण या ट्रिपल शेअरिंगच्या टेंट मध्ये आहे. मस्तपैकी इथं आता गरमात झालेली. एक तर ऑलरेडी हा टेंट गरम आहे आणि बाजूच्या साईडला तिकडे रोहन आणि वाळू तो टेंट गरम करताय. मुक्कार एकमेकाला रफ करता येते. खाने की फुटेज ना. आमचा डिनर झालाय आता. आणि आमचा आता टेंट, आमचा हा एक टेंट आहे आणि याच्या बाजूचा एक टेंट आहे. इथेच आम्ही डिनर केला. काही दिसत नसेल, सॉरी, बट इथं लाईट दिसतंय. आम्ही डिनर केला. अभी मैंने डिनर खाया, अच्छा डिनर है. इधर चावल और राइस और थोड़ा किडनी बीन्स अच्छा. इस जगह में राइस और बहुत अच्छा है. लेकिन क्या डबिंग कर लेते. सगळीकडून पूर्ण बर्फ आहे.
हिवाळ्याची वाट पाहत होतो. आता आम्ही एंटर करू. कॅन सी द अमाऊंट ऑफ बर्फ इज हिअर. आणि फक्त स्नोफॉल झाला, दुपारी तेव्हा काहीच नाही. आम्ही टेंटमध्ये आलोय. मी आणि वाळ्या या टेंटमध्ये, बाकी तिघे त्या टेंटमध्ये आहेत. तर मी आता डायरेक्ट उद्या भेटतो तुम्हाला सकाळी. तर बाहेर भरपूर आवाज आहे. सो आय विल सी यू इन द मॉर्निंग. बाय बाय, गुड नाईट. सकाळी दाखवेल काय सीन आहे. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बस पुढची ही ब्लॉगची पूर्ण सिरीज पहा जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल यायला. बाकी ओके, बाय बाय, गुड नाईट.